मला 100% खात्री आहे, तुम्हाला खात्रीने सांगतो मी, मुख्यमंत्री मार्ग काढतील ही खात्री. प्रयत्न करू. आता काय ते अर्ज मागे बैल पोळा आहे ना सध्या, ते अर्ज मागे इकडं पळ तिकडं पळ हे चालू आहे त्यांचं. माझं पुढं 6 वाजता मोकळे होते, रातभर बी मोकळे नाही व्हायचे का? रात्रीच तो ना मंत्री येईन एखादा, सांगा ना काहीतरी असं करायचं यावं त्यावं काहीतरी. अरे याच्यात कौतुक करावं लागेल माहिती का, तुमच्यापेक्षा जास्त या पुण्याच्या मीडियाचे. कशामुळे सांगतो, यांनी काय केले, आजकाल सगळे तिकडे गुंतले. कोण थांब घेऊन पळतोय, कुणाच्या गाडी मागं कोण लागलंय, कुणाच्या दारात जायचंय, कुणी कुणकडे पळत. तुम्हाला प्युअर गरीबाचे पोर आहे. तुम्ही अख्ख्या पुण्याच्या मीडियाने तुम्हाला साथ दिली, अख्ख्या पुण्याच्या. त्यामुळे त्यांचं सुद्धा खरंच कौतुक केलं मी आज, कारण मी बघतोय बाहेर जिकडे तिकडे मीडिया गुंतलेला आहे, पण इथला मीडिया गरीबाच्या लेकराच्या मागे उभा आहे. तुम्ही फक्त शांत राहा, काहीतरी होईल. त्यानंतर ऐकत मला मी कमवून अल्टिमेटम द्याय नाही. मला आशाही मुख्यमंत्री मार्ग काढणार आणि 2-4 मंत्री फुल कामाला लागले आतून. ते म्हणजे इकडं झोन तिथं जाऊन बसले ते सांगतो काय ते म्हणजे आता काहीतरी आपल्याला खबर करावं लागेल. बघ मी आहे बसलेलो, फक्त टेन्शन नाही घ्यायचं, फक्त काही वेगळं पाऊल तुम्ही उचलायचं. तुमच्या माझा अख्खा महाराष्ट्र उभा आहे. त्याचं कारण सांगतो, आमच्या पोराला आता फोन यायले, कोणती गाडी आहे पुण्याला, म्हणजे आता यांचे राष्ट्रीय ट्रॅक्टरवरून तुकडं काढायची तयारी. आणि त्यांना सांगितलंय कोणी येईल पुण्याला यायचं नाही, कुणीच यायचं नाही, कारण मार्ग निघण नंतर बघू ना. त्रास दिल्यावर त्रास देत नाही. पुण्याचे पोलीस सुद्धा मी चांगला बघितलेले, ते त्रास देत नाही. तुम्ही काहीतरी काळी केली असं मुली दिली नाही ना, बरं जाऊ द्या, नाही तर नाही, कॅन्सर आपल्याला मागा. हा त्यासाठी पण ते त्यांनाही कळतंय, उद्याचे अधिकारी येतं तिकडे काहीतरी रोडला त्रास होत होता, तर त्याच्यामुळे केलं असं नाही. इथं नदीत काय त्रास, इथं प्युअर वंगाणावणी पाणी. मी नुसतं याम काढायचंच काम आहे भाऊ, नुसतं उड्या हाणायचं इकडून तिकडं. तिथं काही काम नाही, खायला नाही, प्यायला नाही, बोतायला कुठं जात आहे ना. आता काय त्रास आहे पोलिसाला? होय, अधिकाऱ्याला काही त्रास नाही. तुम्ही अधिकारी नाही तर कोण येत नाही. ते होईल पण तुमच्यासाठी दुखत असून आलेलं आहे. बसून काही 10 वाजता वाट बघू, रातभर बघू. नाही तुम्ही जोडायचं असलं जाऊ शकता. मी आहे आता. तुम्हाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही. तुम्हाला त्रास होईल असं काही करायचं नाही, कारण तुम्ही लय मोठी पिढी येऊ द्यायची, लय मोठी पिढी येऊ द्यायची. नाही तर मग आपल्याकडे हत्यार आहे ना राव कोणतं. नाही आता आहेत निवडणुका. आपले म्हातारे पाहुणे यांना सांगायचं आमचं वाटोळ करण्याचं वाटोळ करा, रप पाडून टाकायची. महानगरपालिका गुन्हे यांचे मग आपल्याकडे तसंच हत्यार. आणखी म्हणलो नाही का, म्हणणार आहे वाट बघितल्यावर, आणखी वाट बघतो येईन बुवा एखादा मंत्री येईन. लाख पोरायचं सगळ्या जाती धर्माच्या पोरायची, एका मंत्र्याला माया येणार काय? एक जण येऊन आपले आतून पुसणार काय? गोरगरिबाची वेदना ऐकून घेत नाही. त्यामुळे आपण वाट बघू संयमानं शांत खुशाल बसायची वेळ आली तुझ्याच टांगड्या लांबायचं टॅकला. फक्त एकमेका चिमटे घेऊ नका, गुतडे आणू. तुम्ही गुतडे आणता तिथे पोरं सांगते गुतडे आणते. गुताळा कळतो का यांना? काहीला कळतो का नाही? गुताळा म्हणजे कोपराला एकमेकाला चेपून घेणे. त्या भानगडीत काही पडू नका. बारगाडा तो खाडायला गिजले कमी व्हायना. त्यांना जर मला खाली उतरा त्यासाठी एवढंच मागं सरकत नुसतं धुवण आली ते जागा एक मागं सारखा ना. हे असं मग त्रास होतो. मग गाडी हळूहळू आता पेटायला लागली. ती जर एकदा रोडाला लागली ना मग ते त्यांचं काम झालं. आणि मी काय घेत नसतो. आपल्याला आपल्यावर खात्री, आपला माणूस राज्यातला मला कधीच उघडं पडू देत नाही, मला पक्की खात्री.
त्या दिवशी त्यांना कळलं ना एवढं दुःख लागलं. 1 कोटीपेक्षा जास्त लोक तुम्हाला इथं पुण्यात दिसतील. 1 कोटीपेक्षा नाही तर नाव बोलून नुसतं दुःख लागलं. फक्त मीडियातून बातमी जाऊन द्या असं असं केलंय मोटरसायकली काय मग तुम्ही नुसतं पै पळायला बसली. ते त्याचं टेन्शन नाही. फक्त तुम्ही शांत राहायचं. तुम्हाला शब्द दिलेला शांत शांत. बघू काहीतरी होईल. मुरलीधरांना लागलेत कामाला. विके साहेब बी लागलेत. विके साहेब काय झालं व्यायाम करते. त्यांचा माणूस सांगत तसं सांगणार ना. फोन लावला त्यांचा माणूस म्हणला असं मग ते म्हणलं बिचारं त्याचा काय दोष. येऊन केला पाहिजे का वाईट गोष्ट आहे चांगलंच ना. शरीर शरीर स्वच्छ काय म्हणजे त्याला निरोगी राहायला पाहिजे. त्याच्यात काय जाऊ. आणि त्या माणसाबद्दल सांगतो मी तुम्हाला. मी टिंगल नाही करत. ती माणूस एखाद्या मॅटरमध्ये पडला ना मला यायला अनुभव पडिलं नाही. कारण त्यांनी आमच्यामधले 2-3 मॅटर चांगले तरी नेले. MPCचा मागचा विषय होता किंवा पण नेला. त्यामुळं ते काम करते. येईल पुन्हा आणखी कोणाकोणाची इथे राहिली वाटत बघू आपण काय वाट बघायचं पलीकडे काय आपल्या. मग आपला जेव्हा इशारा जाईल मग त्यांना कळून पाहिजे ती कशी असते. शांत राहा. जेवले नसले तरी येतून खा पण लांब जा नंतर. मुंबई बोला डोंगर नाही डांगर नाही माझं काय ताप लांबू नका. तुटक जा फक्त तिथला वसुली वाढून पण बाकी जाऊन बघतो मी काय काय. तुम्ही रातभर झोपणार नाही पण फोन लावणार. एका मंत्र्याला झोपून देत नाही रातभर. आपण लय मोठा शेणी एकदा लागल्या मग ते लिंबाने उतरत नाही. बघू काय काय होईल. हेच हसू तुमच्या लेकरावर राहावं चेहऱ्यावर राहावं. हे मुख्यमंत्र्यांनी काम करावं. तुमच्या चेहऱ्यावर वेदना निराशा असू नये. ही पालक आहे. याला पालकत्व म्हणायचं त्याला मुख्यमंत्री म्हणायचं. त्यांनी तुमच्या चेहऱ्यावर आनंद हसू आणावं एवढीच अपेक्षा घेऊन मी इथपर्यंत आलो. मला याच्यात राजकारण करायचं नाही. गरज नाही. मला गरज नाही. याच्यात का राजकारण घुसलं ना मी व्यासपीठ सोडून खाली जाईल. कारण मला ते राजकारणी पटपट चालत ना. एक पोरांनी मागण्या सांगितल्या तेवढ्या घेऊन चाललोय. याच्यात कोणी राजकारण करायचं नाही ना आणायचं नाही. आणि डाव साधायचा कोणी प्रयत्न करायचा नाही. सरकारनं नाही केल्यावर फजिती करायला आपण पक्के. काही अडचण नाही. आपल्याकडे लय मोठी यंत्रणा आहे. लय माणसं आहेत. खरे नाही लय माणसं आहेत. एकजुटीशिवाय काय होत नाही. तुमचे हे एकजुटीमुळं सरकार विचारायला लागलं. आणि आता आणखी पुढं पण बसले तर लातूरला बा पुढं संभाजीनगर संभाजीनगर मधले का बाळ बसले. अमरावतीला दादा अमरावतीला नाही मार्ग घेतल्यावर मग बघू. मी पुढचं काय सांगतो ना सांगितलं सरकारला वाटलं आता टेन्शन झालं. 4 तारखेला सांगतो त्यांना काय असतं. आताच नाही सांगत काही. निखिलजी या. आपण बघतोय या ठिकाणी सगळी लाईव्ह दृश्य आहेत. एक मिनिट या ठिकाणी बघतोय ही सगळी लाईव्ह दृश्य या ठिकाणी. सरकार बघा या ठिकाणी बघतोय सगळ्या विद्यार्थ्यांनी टॉर्च लावलेल्या. आवाज आला पाहिजे. लढेंगे जीतेंगे हम सब चढ़ेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खाली माझा सोबत बसून घ्या. बसून द्या. या ठिकाणी बघतोय आपण आताची ही लाईव्ह दृश्य आहेत. बाकी आपले सगळे बसा. लाईव्ह दृश्य आहेत. आताची अपडेट आहे. पुण्यातली ही लाईव्ह अपडेट आहे. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. रात्र या ठिकाणी आता रात्रभर थांबायची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही. शिवश्री मनोज
जरांगे पाटील तुम आगे बढो अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि हे सगळे विद्यार्थी आहेत. मनोज दादा या ठिकाणी मीडियाच्या बांधवांसोबत बोलत आहेत आणि पुण्यामध्ये हे जे आहे ते चालू आहे आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे सगळे MPSCचे विद्यार्थी पुण्यामध्ये या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघतोय हे सगळे MPSC करणारे विद्यार्थी आहेत आणि आज या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलंय सरकारचा निर्णय नाही आला तर मी रात्रभर इथून हलणार नाही, रात्रभर इथून उठणार नाही, अशा प्रकारचा इशारा आता जरांगे पाटलांनी दिलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी देखील या ठिकाणी आता रात्रभर या ठिकाणी थांबणार आहेत. जोपर्यंत सरकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत जरांगे पाटील या ठिकाणी थांबणार आहेत. आत्ताची या घडीची लाईव्ह अपडेट आहे मित्रांनो की जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत जरांगे पाटील इथून आता उठणार नाहीत, अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत या ठिकाणी जरांगे पाटील आहेत तोपर्यंत आम्ही देखील उठणार नाहीत. तसं विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांनी सूचित केलेलं आहे की तुम्हाला जर भूक लागली असेल तर जेवण करून जेवायला जा, मी तुमच्यासाठी या ठिकाणी खिंड लढतोय, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा जरांगे पाटलांनी घोषित केला आहे. परंतु मुलं मात्र या ठिकाणून उठायला नाव घेत नाहीत. काही झालं तरी आम्हाला न्याय हवाय, अशा प्रकारची भावना या मुलांची आहे. विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित पुण्याच्या या परिसरामध्ये. खरं म्हणजे हे सगळे जे बसलेत ते अगदी नदी पात्रामध्ये बसलेले आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो काही क्षणातच. आणि एक डोळ्यात स्वप्न घेऊन आलेली ही सगळी पिढी आहे, मात्र त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्यावरती अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि सरकारने न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, ही भावना या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे. आपण बघतोय इथली प्रत्येक अपडेट आणि लाईव्ह अपडेट देण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेलं आहे. हे सगळे जे विद्यार्थी आहेत MPSC करणारे आहेत आणि तुम्हाला मी नदीचं पात्र दाखवतो, बाजूला नदी पात्र आहे, अक्षरशः नदी पात्रामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आणि आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळीकडे आजूबाजूला या ठिकाणी मुलंच मुलं आहेत, MPSC करणारे हे सगळे मुलं आहेत आणि अगदी आम्ही कसल्याही प्रकारे मागे हटणार नाही, रात्रभर इथे थांबायची वेळ आली तरी आम्ही इथून उठणार नाहीत, अशा प्रकारचा या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला आहे. आपण बघतोय अगदी बाजूलाच नदी आहे, नदीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो की नदीमध्ये बसण्याची वेळ या विद्यार्थ्यांवरती आलेली आहे आणि सरकार मात्र अजूनही गंभीरपणे विचार करत नाही आहे. फक्त संवाद सुरू आहे जरांगे पाटलांसोबत. या ठिकाणी अक्षरशः ही नदी आहे आणि अत्यंत प्रदूषित अशा प्रकारची नदी आहे, कारण पुण्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि चांगल्या ठिकाणी मैदानात किंवा चौकात या ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक केली जाते आंदोलन करण्यासाठी. रात्रीच काही मुलांवरती त्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आणि मग शेवटचा पर्याय म्हणून ही सगळी मुलं अक्षरशः पुण्यातल्या नदीत या ठिकाणी बसलेले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदीमध्ये हे सगळे विद्यार्थी आहेत. बाजूला मी दाखवतो तुम्हाला, ही पुण्यातली मुठा नदी आहे. हा डेक्कन परिसर ना, डेक्कनचा परिसर आहे, जो भिडे पूल आहे हा. आणि हे सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत. भिडे पुलाच्या खाली सगळी पोरं त्या ठिकाणी नदी आहे, अत्यंत प्रदूषित अशा प्रकारची नदी आहे. चांगलं ठिकाण सुद्धा आंदोलनाला या ठिकाणी मिळत नाहीये, कारण रात्री पोलिसी बळाचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. मुलं भयभीत झालेली आहेत, हे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे जरांगे पाटील ठाण मांडून बसलेले आहेत. आणि जरांगे पाटलांनी इशारा सुद्धा दिला आहे, रात्रभर बसायची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही, जोपर्यंत या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, अशा प्रकारचा निश्चय आणि निर्धार स्वतः जरांगे पाटलांनी केलेला आहे. मी तुम्हाला इथली प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या आंदोलनाच्या आजूबाजूला जो परिसर आहे तो नेमका कसा आहे तो तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणखी तुम्हाला स्टेजच्या पाठीमागची काय परिस्थिती आहे, पाठीमागचा जो पूल आहे त्या पुलावरती सुद्धा या ठिकाणी हजारो विद्यार्थी उभे आहेत. इकडे गाडी वाहनामध्ये इकडे मुलं बसलेली आहेत, स्टेजच्या पाठीमागे या ठिकाणी मुलं बसलेली आहेत आणि अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यामध्ये ही मुलांवरती अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ का यावी. खरं म्हणजे आपलेच शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, ही गोरगरिबांची मुलं आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली मुलं आहेत. या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. एक निरागस भावना घेऊन हे सगळेजण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु या ठिकाणी उद्या त्यांचा पेपर असताना आज त्यांना अशा पद्धतीने ते बसावं लागतं, ही खरंच एक वाईट गोष्ट आहे. आम्हाला दाखवायला सुद्धा वाईट वाटतंय की अशी परिस्थिती, अशी वेळ या ठिकाणी या मुलांवरती आलेली आहे.
खरंच ह्यांना कोणी मायबाप नाही का? खरं म्हणजे आपल्या आईवडिलांना सोडून ही मुलं पुण्यासारख्या ठिकाणी राहतात. एका मेसमध्ये 2 मुलं असं खर्चाचं ॲडजस्टमेंट करतात. इतका खर्च होतो MPSC करत असताना, अभ्यास करत असताना, आणि सगळं करत असताना या ठिकाणी आज ठोस निर्णय घेतला जात नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं की मी रात्रभर इथे बसायला मागे पुढे बघणार नाही, पण मुलांना न्याय मिळाल्याशिवाय मी इथून उठणार नाही, अशा प्रकारचा निर्धार स्वतः जरांगे पाटलांनी केलेला आहे. मी तुम्हाला इकडची पाठीमागची काही लाईव्ह दृश्य दाखवतो. इकडे सुद्धा पाठीमागे, स्टेजच्या पाठीमागे मुलं घोळक्याने बसलेली आहेत आणि या ठिकाणी विचारमंथन करतायत. इकडे पुलावरती मुलं आहेत आणि अगदी इथला संपूर्ण हा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. इथे अंधारही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेला आहे, पण या ठिकाणी पाटील मात्र मागे हटायला तयार नाहीत आणि जोपर्यंत या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे. आणि मगाशी ते म्हणाले होते 10 वाजेपर्यंत निर्णय व्हा, आता तर ते म्हणाले की रात्रभर बसायची वेळ आली तरी मी इथे बसेल, मागे हटणार नाही, अशा प्रकारचा निश्चय जरांगे पाटलांनी केलेला आहे. काय म्हणताय? काय असणार आहे कुठं? थांबा तुमची व्हिडिओ करतो, वर येऊन देऊ नका. मीडियावाले सावकाश लागेल, सावकाश यांना एकट्याला येऊन दे बरं का. एकट्यालाच येऊन द्या त्यांना, बाकी पण येऊन द्या इकडे. माफी असं चे बघून गेले नाही ना, चार्जरच नाही, पॉवर बँक थोडं ॲडजस्टमेंट सर. रात्र गरबी थांबावं लागू शकतो. नाही राव, नाही हे सगळं झाल्याशिवाय नाही. परत तुम्हाला सांगणार आहे. लाल कोणाचं लाल किती 12 वाजता तुम्ही घेऊन द्या सर, माझा प्रेमात सर याच्या पोटात नका मारू, आम्ही आहेत मला टाईम तुमच्यासाठी. पोरं सगळी उपाशी जाईल पाटील स्वतः उपाशी म्हणतात, पोरं उपाशी आम्ही यासाठी माणूस रस्ते मी सांगली बनतं का कवठे मागाळमध्ये बनतं. रांजणीचे तुम्हाला नाही ओळखत. काही नाही त्याचं नका निचाचं नाव देऊ काय जरा थोडं शांत. खाली बसा बोलत दादा बोलतायत विदेशी. तुम्ही मीडियावाल्याला कॅमेरामॅनला धक्का देऊ नका. सगळं हा बहुत सूचना येत आहेत तशा. बसा खाली बसा दादा बोलतो. पोलीस काल रात्र बसलं बोंगल्यात सगळी. खाली बसून घ्या समोरचे. बसा बरं, बसा सगळे. दादा बसलेले, तुम्हाला बसायला काय होतं सगळ्याला, आपल्या लोकांना आपल्याला न्याय पाहिजे का नाही, मीडियावाल्याला त्रास देऊ नका.
लाईट टाक कोणतीच झाला तिथे लाईट टाकायची असं असं आहे सर काय म्हणता आजच्या घडी नाही आहे पत्रकार मित्र मानतो काय म्हणते हे निकाली निघणं गरजेचं आहे लोक शेजारी मग त्या सभाचं ते लक्षात अगोदर ते बघायला कार्यकर्ते आपले कार्यकर्ते पहिले सामान्य खाली खाली हात काय रे कशाला उडून एवढी कशाला सेवा करतो बसली तुझं खाली बस बसचा बस नाही यार बस खाली पाणी पोहे मी उडून दिलो तुम्ही थोडंसं एका जागा स्थिर बसाव पाणी देतो तुम्हाला प्यायचे पाणी तो इकडं अंधार पडलाय टॉर्च सगळ्यांनी एक गोष्ट द्यायचा लावले ना सांगायचं काय सांगायचं इकडे येऊ नको नाही येत नाही येत सरक नाही
मला फोन केला नुकसानीची जबाबदारी कोण घ्या आता सरकारच्या निरोपाची आपण वाट बघतो. सरकार कधी निर्णय देतं त्याची वाट पाहतो. तुम्ही जे सांगता दादा मी सगळं सांगू आपण कधीच मीडियात असं नाही तर माईक मध्ये फोटो सांगत माझ्याकडे मुद्दे जाणून घेतले त्यांना स्पष्ट झाले मुद्दे म्हणजे मी आता परत एकदा बोलतो फोकस लावा बॅटरीची फोकस लावा लाईट आला गोष्ट सोपे नाही. बाहेर पडायला फोकस लावा. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे गेले परीक्षा रद्द असं नाही की पहिल्यांदा तसं मग मी काय करू मी बी एवढा सोपा नाही ते काय मनाने बोललेलं नाही शब्द बोल ते मनाने आम्हाला दादा अन्नाची आपल्याला लागली त्यांना द्यायला ते वेबला पाठवून घुमाला घ्या
समोरचे बसून घ्या खाली, समोरचे बसून घ्या. समोरची जी गर्दी आहे थोडी कमी करा. पाठीमागे विद्यार्थी बसलेले आहेत. आम्हाला घरी गेलं तरी बोलून घेऊ आपण 5 लाख फोन लावतो आम्हाला समोरचे खाली बसून घ्या. बाकी 9:30 वाजले जाते 10 वाजता डायरेक्ट निघा पुण्याला. होईल काहीतरी होईल. फक्त म्हणले का लगेच 10 वाजून 10 मिनिटं लगेच आदेश आम्हाला गॅरंटी आहे ना काय होईल. जाहीर पाठिंबा द्यायला आलोय. विद्यार्थ्यांच्या चळवळीसाठी मी नेहमी कायम रस्त्यावरची लढाई लढली. याआधी फेलोशिपचे विद्यार्थी होते त्यांचा मार्ग तरी लावला जातात. तरी मी पालकमंत्री अजून नाही म्हणते एका घरात 5 आणि 6 विद्यार्थी येतात त्यांना करायचं आहे. यासाठी जर पालकमंत्री या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आले म्हणून तुमचं खूप 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 धन्यवाद. मनापासून स्वागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा. आम्ही तुमच्यासोबत आहे. अख्खी चळवळ तुमच्यासोबत आहे. नामदेवसाठी विचार तुमच्यासोबत. खूप धन्यवाद. आम्ही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आम्हाला काही आदेश द्या. आम्ही केसेस काय कशालाच काय आदेश विद्यार्थ्यांसाठी आम्ही आवरा. तुम्ही किती आले सकाळी संजय मी 8 दिवस झाले दुपारी तिथं आलो होतो पत्रकार डिस्चार्ज झालं काय? आता हे झालं काय मार्ग हो पाटील बरं
डायरेक्ट डोळे होते डोळे एक जण उभा करा देते उशी पाहिजे होती पाठीमाग हात लावा नवी मुंबईला चार्जिंग संपला बाबा सागर आहे बाबा या पाठी बाबा हो विद्यार्थ्यांचा विषय आहे संभाजीनगरमध्ये गांगोली सांगतो म्हणून सांगतो काय प्रूफ चार्जिंग लावून करू वाटत फेसबुक बंद करतो यूट्यूब